मित्रांनो, आपल्या मराठी माणसाला सगळ्यात पहिला लागतो तो म्हणजे प्रूफ. आणि बरेच लोक मला विचारतात की यूट्यूबवरून पैसे कसे काय भेटू शकतात, का भेटतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याच टॉपिकवरती होणार आहे. बट त्याआधी तुम्हाला एक प्रूफ दाखवतो. तो प्रूफ बघा. हे बघू शकता, माझं YT स्टुडिओ ॲप्लिकेशन मी ओपन करून घेतलेलं आहे. यामध्ये बघू शकता लास्ट 28 दिवसात जास्त काही व्ह्यूज नाहीत, फक्त 40-45 हजार म्हणजे 47,000 व्ह्यूज आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल 47,000 जणांनी व्हिडिओ बघितलेला आहे मागच्या 28 दिवसात. म्हणजे ही काही खूप मोठी गोष्ट नाही. आपल्या एडिटिंग चॅनलवरती तर 2-3 व्हिडिओचे मिळूनच इतके व्ह्यूज होतात. बट इथं ठीक आहे, आपला चॅनल हा छोटा आहे, तर छोटा यूट्यूबर किती कमवू शकतो या ठिकाणी बघू शकताय. माझं लास्ट 28 दिवसाचं अर्निंग तुम्हाला साईडला आत्ता शो होत असेल, $46 आहे. ठीक आहे, आता बऱ्याच लोकांना डॉलर म्हणजे पण काय माहीत नसेल. काही लोकांना असं वाटत असेल की ₹46 भेटतात एक महिना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. तर तुम्हाला मी या ठिकाणी $चे इंडियन रुपीमध्ये कन्वर्ट करून दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता करन्सी जी आहे इथं करन्सी मी या ठिकाणी INR सिलेक्ट करतो, इंडियन रुपीज. ठीक आहे, तर या ठिकाणी INR कुठं आहे, ठीक आहे, INR इंडियन रुपीज सिलेक्ट केलेला आहे. बॅक आलेलो आहे, रिफ्रेश करून दाखवतो. इथं रिफ्रेश केलेलं आहे, बघू शकता रिफ्रेश होत आहे. 3.7K. आता के म्हणजे काय, 1000. ₹3,700 आपल्याला लास्ट 28 दिवसात या चॅनलवरून भेटलेले आहेत. फक्त 47,000 व्ह्यूज आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, हा प्रूफ झाला फक्त गुगल ॲडसन्सचा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही समजणार आहे की यूट्यूबवरून पैसे कशा प्रकारे भेटतात, कुठल्या मार्गाने भेटतात. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीचे काय नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूब तुम्हाला का पैसे देतं नेमकं या टॉपिकवरती होणार आहे. कारण मित्रांनो, बरेच यूट्यूबर आहेत त्यांना माहिती नाही, म्हणजे यूट्यूब चॅनल त्यांनी काढलेलं आहे त्यांना माहिती नाही यूट्यूबवरून पैसे भेटतात. ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती नाही यूट्यूबवरून पैसे का भेटतात, आणि यूट्यूबवरून पैसे जर भेटत असेल तर ते आपल्या बँकमध्ये कसे घ्यायचे, हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ जो आहे ते एकदम खास होणार आहे. व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने या लाईक करायचा आहे. आणि मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे यूट्यूबच्या टिप्स या चॅनलवरती रेग्युलर भेटत राहतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट असते यूट्यूब चॅनल काढायची. तर यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही काढला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही यूट्यूब चॅनल अगदी फ्रीमध्ये एकही रुपया कोणाला न देता तुमच्या मोबाईलवरून यूट्यूब चॅनल काढू शकता. ठीक आहे, आणि एकही रुपया इन्व्हेस्ट न करता तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ जो आहे तो जराही स्किप न करता बघायचा आहे. तर मित्रांनो, यूट्यूबचा एक रूल आहे की तुम्ही यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करायला पाहिजे. सबस्क्रायबर म्हणजे काय, तुमच्या चॅनलवरती ज्या लोकांनी सबस्क्राईब कलरचं बटन दाबलेलं आहे, सबस्क्राईब हे बटन दाबलेलं आहे लाल कलरचं, ते एकाने जर क्लिक केलं तर एक सबस्क्रायबर म्हणजे सदस्य. थोडक्यात तुमचे इन्स्टाला जसे फॉलोअर्स असतात तसे. तर ते 1000 ज्यावेळी कंप्लीट होतात त्यावेळी तुम्ही मॉनिटाईजसाठी अप्लाय करू शकता. पण मित्रांनो, फक्त 1000 सबस्क्रायबर्स पाहिजेत का, तर नाही. तुम्हाला आणखीन काही क्रायटेरिया कंप्लीट करावा लागतो. दुसरा क्रायटेरिया असतो 4000 तास वॉच टाईम. आता वॉच टाईम म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तुमचा व्हिडिओ समजा तुम्ही 10 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, त्या व्हिडिओवरती 100 जणांनी व्हिडिओ बघितला तो. ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणाल, 10 मिनिटाचा व्हिडिओ 100 लोकांनी बघितला म्हणजे आम्हाला 100 गुणिले 10 म्हणजे 1000 मिनिटं वॉच टाईम भेटला. अजिबात नाही. 100 लोकांनी जर तुमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ सरासरी 5 ते 6 मिनिटं बघितला, असा कुठलाही युजर नसतो तो सगळे लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, निम्मे बघतात निम्मे बघत नाहीत. तर समजा यातील 50% लोकांनी पूर्ण बघितला आणि 50% लोकांनी जो आहे तो निम्माच बघितला, तर ठीक आहे, आपण सरासरी 10 मिनिटातील 6 मिनिटं पकडून चालूया. तर सरासरी 6 मिनिटं 100 लोकांनी व्हिडिओ बघितला तर 600 मिनिटं झाली, आणि 60 मिनिटाचा 1 तास असतो. ओके, तर 600 मिनिटं म्हणजे 10 तास झाले आपल्या त्या व्हिडिओवरती. तर असे मित्रांनो, तुम्ही लास्ट 365 दिवसामध्ये तुम्ही असंख्य व्हिडिओ अपलोड केलेले असू शकतात, 10, 50, 100, 200. ठीक आहे, काही लोकांनी दररोज एक व्हिडिओ अपलोड केला असेल तर लास्ट 365 दिवसात 365 व्हिडिओ. समजा एका व्हिडिओकडून तुम्हाला 2 ते 3 तास वॉच टाईम भेटत असेल तर तुम्हाला अशा प्रकारे 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं. आता मॉनिटायझेशन म्हणजे काय, यूट्यूबचं गुगल ॲडसन्स हे एक प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये जे आहे ते म्हणजे प्रोडक्ट म्हणजे एक त्यांचं ॲप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट म्हणू शकतो आपण. त्यांची थोडक्यात बँक म्हणली तरी चालेल आपण, कारण त्यामध्ये तुमच्या जेवढ्या पण गुगलच्या यूट्यूबच्या ॲडव्हर्टाईज यूट्यूबवरती दिसतात किंवा वेबसाईटवरती आपल्याला गुगल ॲड्सच्या ॲडव्हर्टाईज दिसतात, तर त्या सर्व ॲडव्हर्टाईज जे आहे ते कंपनी यूट्यूबला पैसे देतं. म्हणजे यूट्यूबला नाही देत तर गुगल ॲडसन्सला देतं, आणि गुगल ॲडसन्स तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज टाकतं. ठीक आहे, तर आता सोप्या भाषेत सांगायला गेलं तर काय, एक ही बँक आहे गुगल ॲडसन्स, एक यूट्यूब आहे. ठीक आहे,
तर कंपनी काय करेल, गुगल ॲडसन्सकडे जाईल, त्यांना सांगेल की आम्हाला 1,00,000 लोकांनी व्हिडिओ जर बघितला, म्हणजे आमची ॲडव्हर्टाईज 1,00,000 लोकांसमोर तुम्ही दाखवली तर तुम्हाला आम्ही 10 लाख रुपये, 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये देऊ. ही काहीतरी ठरलेली फिक्स अमाऊंट असते, ठीक आहे. तर गुगल ॲडसन्सला पैसे दिले कोणी, कंपनीने. गुगल ॲडसन्सने ॲडव्हर्टाईज दाखवली तुमच्या व्हिडिओवरती, ठीक आहे. आता ज्यावेळी तुमचा चॅनल मॉनिटाईज नसतो, पहिला रूल काय होता, जेव्हा चॅनल मॉनिटाईज असेल तेव्हाच ॲडव्हर्टाईज दिसणार. बट आता रूल कसा आहे, प्रत्येक व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज दिसते, तुमचा चॅनल मॉनिटाईज असो नसो. गुगल ॲडसन्सने तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज ज्यावेळी टाकलेली असते त्यावेळी तुमचं जर चॅनल मॉनिटाईज असेल तर त्यातील काय होतं, जेवढं पण इन्कम म्हणजे भेटणार आहे, ठीक आहे, त्या ॲडव्हर्टाईजमधून जेवढा इन्कम भेटणार आहे त्यातील 55% इन्कम जो आहे तो तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल त्यावेळी तुम्हाला दिला जातो. 45% इन्कम जो आहे तो यूट्यूब स्वतः ठेवतं. आता यूट्यूबनं घेतलंच पाहिजे कारण तुम्हाला फ्रीमध्ये त्यांनी सर्व्हर प्रोव्हाइड केलेलं आहे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी बघा, जर समजा $1,000 तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरून मिळाले गुगल ॲडसन्सला, ठीक आहे, तर त्यातील काय होतं, 45% यूट्यूबला जातात आणि 55% तुम्हाला भेटतात. म्हणजे $550 तुम्हाला आणि $450 यूट्यूबला, ठीक आहे. तर असा क्रायटेरिया असतो. तर हे झालं गुगल ॲडसन्सचं, ठीक आहे. आता गुगल ॲडसन्सवरती पैसे आले. आता आपल्याला काय जानेवारी महिन्यामध्ये, आता आपलं कसं असते, 1 जानेवारीपर्यंत 31 जानेवारीपर्यंत, जर 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत आपण जर कामावर गेलो तर आपल्याला पुढच्या महिन्यात 1 फेब्रुवारीला पगार भेटतो, ठीक आहे. पण यूट्यूबचं तसं नाही. 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत तुमचं जेवढं अर्निंग झालेलं असेल ते तुमच्या गुगल ॲडसन्समध्ये सेव्ह असतं सगळं, 1 रुपया ते कुठं घालवत नाहीत. तर त्यानंतर 10 फेब्रुवारीला, म्हणजे 1 जानेवारी ते 31 जानेवारीचं 10 फेब्रुवारीला, म्हणजे पुढच्या महिन्यातील 10 तारखेला, प्रत्येक महिन्याचं सेम असतं, पुढच्या महिन्याचं 10 किंवा 11 तारखेला गुगल ॲडसन्समध्ये संपूर्ण दिसतं ते. आणि तेच पेमेंट जर कमीत कमी $100 जास्त असेल, ठीक आहे, $99 जर असेल तर ते पेमेंट तुम्हाला भेटत नाही, ते तसंच ठेवलं जातं. पुढच्या महिन्यात ज्यावेळी तुमचे 100 जास्त डॉलर होतील त्यात ॲड करून, तर ते नंतर रिलीज केले जातात. समजा फॉर एक्झाम्पल आपले $105 झालेले आहेत, $105 तुमचे 22 तारखेला, म्हणजे जानेवारीचं पेमेंट फेब्रुवारीच्या 22 तारखेला लॉन्च करतं गुगल ॲडसन्स. तो तुम्हाला एक मेल येतो, त्यानंतर पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये ते तुमच्या बँकमध्ये येतं, ठीक आहे. आता बँकमध्ये येण्यासाठी काय काय प्रोसेस असते ते बघा. सगळ्यात पहिला तर कमीत कमी तुमच्या गुगल ॲडसन्सवरती $10 ज्यावेळी होतात, त्या $10 झाल्यानंतर किंवा $1 ते $10 दरम्यान झाल्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं. म्हणजे तुम्ही ॲडसन्स अकाउंट काढलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही माणूसच ते ॲडसन्स चालवत आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. मग त्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID काही पण टाकू शकता, जे तुमचे गव्हर्नमेंट प्रूफ असेल ते. पण आधार कार्ड चालत नाही, ठीक आहे. बाकी सर्व काही चालून जाईल. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जो तुम्ही पत्ता टाकलेला असतो त्यामध्ये, त्या पत्त्यावरती एक ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी पिन येतो. तो पिन सांख्य असतो, तो तुम्ही ॲडसन्समध्ये टाकायचा असतो, ठीक आहे. तर तो टाकल्यानंतर तुम्हाला म्हणजे ॲडसन्सला समजावं की बाबा आपण ज्या माणसाला पेमेंट देतोय तो माणूस खरंच हयातात आहे का, यासाठी ते सुरुवातीला चेक केलं जातं, परत काही चेक नसतं. सुरुवातीला ते तुम्ही केल्यानंतर ज्यावेळी तुमचे $100 होतात त्यावेळी म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पहिला, नंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट ॲड करण्याचा ऑप्शन येतो. आता बँक अकाउंट ॲड करण्यासाठी तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड, तुमचा पूर्ण पत्ता कुठल्याही नॅशनलाइज बँकेत तुम्ही घेऊ शकता. आता नॅशनलाइज बँक म्हणजे कुठल्या तुम्हाला माहिती असेल, बँक ऑफ इंडिया, SBI. बरेच लोक काय म्हणतात पतसंस्थेत वगैरे पैसे येत नाहीत मित्रांनो, कारण ती नॅशनलाइज बँक नाही. पतसंस्था असो किंवा मध्यवर्ती बँका वगैरे असतील त्यात पेमेंट येत नाही, खाजगी बँकेत सुद्धा येत नाही. तुम्हाला नॅशनलाइज बँका पाहिजेत, SBI असो, बँक ऑफ इंडिया असो, वेगवेगळ्या ॲक्सिस बँक, HDFC बँक, वेगवेगळ्या बँका आहेत. आता मी नावं सांगत बसत नाही. तर त्या बँकामध्ये तुम्ही पेमेंट घेऊ शकता आणि त्या बँकेचे एक पर्टिक्युलर स्विफ्ट कोड असतो, ठीक आहे. तर स्विफ्ट कोड म्हणजे काय, तुमचं ज्यावेळी पेमेंट तुमच्या बँकमध्ये बाहेरील देशातून येणार असतं किंवा वेगळ्या करन्सीमध्ये. आता बाहेरील देशामध्ये रुपयात पेमेंट आहे का, नाही, डॉलरमध्ये आपल्याला पेमेंट येणार आहे, ते डॉलरमध्ये येणार आहे. तर डॉलरमधून इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक कोड असतो, स्विफ्ट कोड, म्हणजे तो बँकेचा असतो. तर तुमचं बाहेरून पेमेंट येणार असतं त्यावेळी तो कोड द्यायचा असतो, ठीक आहे. तर तो तुम्ही ऑनलाईनच काढा शक्यतो, गावाकडचे तुम्ही लोक असाल तर, कारण तुम्ही जर बँकेत गेला तर तुम्हाला खोयात काढणार आहेत, कारण कुठल्याही बँकेत गावाकडल्या माहिती नाही स्विफ्ट कोड म्हणजे काय, ठीक आहे. तर तो तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल, पुढं आपण सिरीजमध्ये आपल्या बघणार आहे, ओके. तर तो स्विफ्ट कोड टाकल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला पेमेंट येईल तेव्हा ते बँकेत येतं आणि त्यात थोडंफार कट केलं जातं, ठीक आहे. आता 80 रुपयाला जर डॉलर असेल तर तुम्हाला 79 किंवा 78 रुपयालाच तो डॉलर बसतो, ठीक आहे. 1-2 रुपये वरचे डॉलर मागं कट करतात, 1 रुपया कट करतात, जास्त नाहीत करत. समजा तुमचं $500 पेमेंट आलं तर ₹500 कट होतात, ओके. तर हे झालं बँकेत पेमेंट येईपर्यंतची सर्व प्रोसेस, ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या बँकेत यूट्यूबचं पेमेंट येत असतं. कारण मला बऱ्याच लोकांचे कमेंट आले की यूट्यूबवरून पैसे मिळतात म्हणतोयस, ते यूट्यूब आपल्याला कसं पाठवणार,
आपल्या अकाउंटमध्ये कसं येणार सर्व तुम्हाला क्लिअर झालं असेल. पुढे तुम्हाला बाय प्रॅक्टिकल पुढचे आपले जसे व्हिडिओ येतील तसं समजणार आहे. तर इतकंच होतं. आणि बऱ्याच लोकांना वाटत असेल व्हिडिओला लाईक करा म्हणतात, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणतात, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो याचं काहीसुद्धा पैसे भेटत नाहीत. जे काही पैसे भेटतात यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईज जे दिसतात व्हिडिओवरती तेवढ्याचेच मिळत असतात. ठीक आहे. पण तरी देखील तुम्ही या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर वगैरे सर्व काही करू शकता. आणि तुम्ही म्हणणार पैसे भेटत नाहीत याला कशाला करू शकता. अगदी फ्री असतं, तुमचे पैसे जात नाहीत, मला देखील सपोर्ट होतो. ठीक आहे. जेवढे तुम्ही लाईक कराल तितका आपला व्हिडिओ जास्त लोक बघतात आणि जास्त लोकांनी बघितलं की अर्निंग जास्त होते. बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्त माहिती भेटली, कमी भेटली ते देखील सांगा. साईटला 2 व्हिडिओ आहेत ते बघितले नसेल तर नक्की बघा. चॅनल कसा काढावा आणि चॅनलवरती पहिला व्हिडिओ कसा अपलोड करावा हे 2 व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला पाहिजेत. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.